नमस्कार. लॉजिकल पंडितमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दरवर्षी मार्गशीर्ष महिना जवळ आला की बऱ्याच साऱ्या महिलांचे मला फोन यायला सुरुवात होते. गुरुजी, मार्गशीर्षातले गुरुवार कधी पुजायचे? तसंच याही वर्षी बऱ्याचशा महिलांचे मला फोन आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्या सर्व महिलांचं शंकेचं निरसन करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. चला तर सुरुवात करूया. यावर्षी 2025 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये 20 तारखेला दुपारी 12:15च्या आसपास मार्गशीर्ष महिना सुरू होतोय. मग बऱ्याच महिलांचा असा प्रश्न मला येतो की गुरुजी, 20 तारखेपासून गुरुवार पूजायचे की 27 तारखेपासून पूजायचे? तर या प्रश्नाचं उत्तर आपण समजून घेऊया. वास्तविकतः गुरुवार हा जेव्हा उजाडणार म्हणजे सकाळी सूर्योदयाला वार हा सुरू होणार तेव्हा खरं कार्तिक महिनाच आहे, कारण अजून अमावस्या संपलेली नाही. अमावस्या संपणार दुपारी 12:15 वाजता आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होणार. म्हणजेच याचा अर्थ जो गुरुवार उजाडला आहे तो कार्तिक महिन्यातला आहे. त्यामुळे 20 तारखेला घटपूजन करणं योग्य नाही असं मला वाटतं. त्यानंतर हे कधीपासून सुरू करावं? तर 27 नोव्हेंबरच्या गुरुवारपासून घटपूजन सुरू करावं. त्यानंतर हे घटपूजन कधीपर्यंत करावं? म्हणजेच पुन्हा असा कॅलेंडरमध्ये एक विवादास्पद विषय आलेला आहे की त्यांनी कॅलेंडरमध्ये कालनिर्णयात काय लिहिलंय, जे डिसेंबरच्या 18 तारखेला जो गुरुवार आहे त्या गुरुवारच्या राखाण्यात असं लिहिलंय की अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री 4:59 याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की गुरुवार 18 तारखेला आहे, परंतु अमावस्या मार्गशीर्षातली प्रारंभ होणार आहे 19 तारखेला पहाटे 5 वाजता, म्हणजेच गुरुवार संपायच्या थोडंसं आधी. एक संभ्रम तुमचा मी दूर करू इच्छितो या ठिकाणी. याचा बऱ्याच जणांना कदाचित फायदा होईल. बरेच जण गुरुवारचा किंवा शनिवारचा किंवा सोमवारचा कुठल्या तरी वाराचा उपास करतात. मग वाराचा उपास करत असताना हे गणित कायम लक्षात ठेवावं. बऱ्याच जणांची गल्लत होते त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ, मी जर स्वतः सोमवारचा उपास करत असेल तर माझी समज, एक सामान्य माणूस म्हणून माझा समज असा असतो की रविवारी रात्री 12 वाजता सोमवार सुरू झाला. अहो साहेब, परंतु दिवस हा सूर्योदयाला सुरू होतो. रात्री 12 नंतर तारीख बदलते आणि इंग्रजांच्या म्हणण्यानुसार तारीख बदलल्यामुळे वार बदलतो. परंतु उपास हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये वार कधी बदलतो? ज्या वेळेला सूर्योदय होतो तेव्हा वार सुरू होतो. म्हणजेच जर यदा कदाचित मला सोमवारचा उपास करायचा असेल तर सोमवारी सकाळी सूर्योदयापासून ते मंगळवारी सकाळी सूर्योदयापर्यंत माझा हा सोमवारचा उपास असणार आहे. अर्थात तो रात्री सोडायचा ज्यांना सोडायचा असेल त्यांनी, परंतु सोमवार गृहीत धरताना किंवा कुठलाही वार गृहीत धरताना सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत धरावा. आता त्याच नियमानुसार डिसेंबरच्या 18 तारखेला जो गुरुवार आहे त्या गुरुवारी अमावस्या लागत नाही. ती कधी लागतीये? 19 तारखेला शुक्रवारी पहाटे 5 वाजता. म्हणजेच गुरुवार अखंड हा मार्गशीर्षात आहे आणि अमावस्या सुरू होतीये, संपत नाहीये. म्हणजेच याचा अर्थ जोपर्यंत अमावस्या संपणार नाही तोपर्यंत मार्गशीर्ष महिनाही संपणार नाही. म्हणूनच शेवटच्या गुरुवारचं पूजन हे 18 डिसेंबर रोजी करावं, हा त्याचा निर्णय. म्हणजे सुरुवात कधी? तर 27 नोव्हेंबरचा पहिला गुरुवार पूजायचा आणि 18 डिसेंबरचा शेवटचा मार्गशीर्षातला गुरुवार पूजायचा, हा त्याचा निर्णय. या आपल्या व्हिडिओमध्ये अजून एक निर्णय, एक खुलासा करू इच्छितो. दत्त जयंतीचा काय प्रश्न आहे? दत्त जयंती 4 तारखेला 4 डिसेंबरला सकाळी सर्वसाधारणतः 7:15च्या दरम्यान काहीतरी सुरू होतीये
आणि त्यानंतर उत्तर रात्री ती संपतीये. म्हणजेच याचा अर्थ काय, तर त्या दिवशीचा सूर्योदय ही पौर्णिमा पाहत नाही. दत्त जयंती म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा, त्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला. मग आता काय करायचं, तर दत्त जयंती ही 4 तारखेलाच आपण साजरी करायची. कारण या वर्षी असं झालेलं आहे की पौर्णिमेचा, मार्गशीर्ष पौर्णिमेचा क्षय झालेला आहे. आता क्षय म्हणजे काय, तर जी तिथी कोणताही सूर्योदय पाहत नाही, उदाहरणार्थ या वर्षी मार्गशीर्षामध्ये जी पौर्णिमा आहे ती सूर्योदयानंतर सुरू होतीये. बरं, दुसऱ्या दिवशी सूर्योदय पाहतीये का, तर नाही, तर सूर्योदयाच्या आधीच ती समाप्त होतीये. म्हणजेच याचा अर्थ ना 4 तारखेचा सूर्योदय पौर्णिमा पाहत आहे, ना 5 तारखेचा पाहत आहे. म्हणजेच त्या तिथीचा, त्या पौर्णिमेचा क्षय झालेला आहे. आता क्षय झाला तरी सुद्धा त्याची आपल्या व्रताला काहीही बाधा नाही. म्हणूनच दत्त जयंतीचा उत्सव हा 4 तारखेलाच करावा, असा माझा निर्णय राहील. वाटतंय सर्वांना हा व्हिडिओ आणि ही दिलेली माहिती पसंत पडली असेल, उपयोगी पडली असेल. पुन्हा भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.